तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिवरखेड नगर परिषद अंतर्गत अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विकास निधीतून व प्रयत्नातून हिवरखेड येथे 2,63 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन 14 जून रोजी पार पडले। सोहळ्याचे उद्घाटक म्हणून आमदार प्रकाश भारसाकडे, अध्यक्षस्थानी भाजपाचे अकोला जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, तर प्रमुख उपस्थितीत हिवरखेडच्या नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे, उपाध्यक्ष प्रतिभा येऊल, रमेश दुतोंडे, हिवरखेड नगर परिषदेच्या गटनेत्या वैशाली वानखडे, सभापती वंदना वानखडे, प्रमिला मानकर, वैभव गावंडे, अजीज खा जमीर खा, उपसभापती अनिता वाकोडे, नगरसेविका दीपाली इंगळे, नादिया अंजुम, नसीम खान, रुबिनाज अब्दुल सलमान, दीपक रायबोले, दानिश खा रसूल खा, प्रथमेश नाठे, किरण सेदानी, हिवरखेड मंडळाध्यक्ष वैभव पोटे, मंडळाध्यक्ष संजय हिवराडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुदाम राऊत यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम परवानगी वाटप करण्यात आल्या, तर शिवसेनेचे सेवा सहकारी सोसायटीचे माजी संचालक महादेव गावंडे व ऋषिकेश गावंडे यांनी आमदार प्रकाश भारसाकडे व भाजपा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिवरकर यांच्या हस्ते प्रश्न प्रवेश करून घेण्यात आला। या सोहळ्याला भाजपाचे समस्त पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नेते मंडळी तथा कार्यकर्ते यांच्यासह गावकरी उपस्थित होते। या सोहळ्याचे प्रास्ताविक रमेश दुतोंडे, संचालन महेंद्र कराळे, तर आभार केशव कोरडे यांनी मानले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। अध्यक्ष आमचे नेते संतोषजी शिवरकर साहेब आज त्यांच्या हस्ते या लोकांवर या सोहळ्याचं उद्घाटन झालं। परिषदेच्या सर्व सभापती उपनगराध्यक्ष मॅडम, सर्व सभापती, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून भाजप पक्ष विस्तारित होत आहे आणि भाजप पक्षाचा सर्व काम व्यवस्थित प्रकारे पार पाडले जाते असे आपले माननीय श्री रमेश दुतोंडे आणि येथील गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांना मी नमस्कार करते। आज भूमिपूजन सोहळा नगरसेवक तसेच सभापती आणि गावकरी मंडळी, आज आपल्या गावामध्ये जो 2,63 होते, खरोखर खूप आभार मानते आणि माता की जय। आज भूमिपूजन या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या 2,63 लाखाचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये आपली नगर परिषदेची निवडणूक होती। या निवडणुकी दरम्यान भाऊ सोबत चर्चा व्हायची, तर भाऊ नेहमी मला म्हणत होते, संतोष भाऊ 20 वर्षा पहिल्याची जी योजना आहे, योजना महर्षी म्हणून आज आपण आपल्या आमदार साहेबांना पाहतो। दर्यापूरकर असतील, अंजनगावकर असतील, आजही शाहरुखचा जो प्रमेय आहे तो सादर करत आहे। चला धन्यवाद। शंकराकडे बघतोय आणि भाऊंना एक सांगू इच्छित, यानंतर शेख इम्रान घेऊन जावं, यानंतर अन्सार खान, यासिन खान यांना मी, अब्दुल कादिर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मिळायला वेळ लागेल, पण आता आपलं शहर आहे उदरी, आपल्या समोर इकडे समजत नाही मान्य करावं आमच्या महिला म्हणून मान्य केला आहे। भारतीय जनता पार्टीचे वर्षाच्या आधीची कल्पना वेगळी होती। बरेचसे लोक शंभराच्या जवळपास म्हणजे गेली मोर्चाच्या लोकांना आले होते, त्याच्यात रमेशही होते,
पण संख्या विरोधकांची जास्त होती की भारतातलं हे काय केलं या गावासाठी त्यावेळेस गाव होतं. अतिशय मोठा पार करण्याचा महाराष्ट्राने प्रयत्न केला. मन तयार झाला आणि माझ्याकडे आले. सांगितलं की हे कशासाठी आहे तर आपण स्टे अंदाजचा नगरकीत झालं आणि तो स्टे त्वरित काढावा याच्यासाठी ती तरुण मंडळी आली. पण मी चुकीचा संस्था करत काम करत असताना अवधानाने एखादी चूक होऊ शकते अवधानाने, पण हेतू पुरवतो मी काही चूक करतो. मी भविष्य सांगणारा माणूस आहे. मग भविष्य कशात मतदारसंघात रोड रस्ते या मतदारसंघातल्या पिण्याच्या पाण्याचं या मतदारसंघाच्या MSCBचं या मतदारसंघाच्या आरोग्याचं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ज्या आवश्यक बाबी आहे त्याचं भविष्य पाहण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी केला. त्याला कदाचित तुम्ही मला मदत केली नसती, माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर आज सोन्यासारखा दिवस आहे. मी तो सोन्यासारखा म्हणणार आहे कारण सरांकडे खूप शब्द आहेत, त्याच्यापेक्षा वेगळा शब्द मी वापरला पाहिजे कारण की ते मास्तर आहे, ते गुरुजी आहे. रमेश संचालन करून त्यांच्या इकडेच दिलं. रमेशची चॉईस आहे ते संचालन कोणाकडे दिलं पाहिजे. त्या चॉईस प्रमाणे रमेश बरोबर काम करते. पण हे करण्यासाठी सोन्यासारखा दिवस उद्या इव्हरकेडचा आला पाहिजे हे स्वप्न पाहण्याचंही काम आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं त्यावेळेस रमेशच्या उपस्थितीत की मी नगरपंचायतचा स्टे काढणार नाही. त्याच्यात महेंद्र भाऊ होते तर तो सगळं एकदम दचकले की भाऊ जे केलं त्याच्यावर ठाम आहे. मग भाषणाच्या रूपानं मी सांगितलं की आपण नगरपंचायतच्या ऐवजी नगर परिषद करणार आहे. तर लगेच बरोबर जे समोर बसणारे होते बदलले टाळ्या वाजवायला. मी आमच्या शर्मावर म्हटलं टाळ्या वाजल्या म्हणजे हे सर्व जे तुम्ही लोक आणले हे सारे अनुकूल आहे. आमची इच्छा आहे की नगर परिषद पाहिजे आणि मी ओळखणार नाही तर मी जनप्रतिनिधी होऊ शकत नाही. म्हणून मला 1 नाही 8 वेळा जनतेतून निवडून दे. काही विरोधक लोक भविष्याची बोल्या करतात की भारताकडे कसं निवडून काय मी कोणाला दारू पाजत नाही, मी कोणाला कोणती आमिष देत नाही, उलट थोडासा नकारार्थी होतो. रमेशची तर टोटल नकारार्थी बोलतो. त्याला कधी कधी माझा राग येते की भाऊ नेहमी नकारार्थी बोलतात. पण त्याच्यातच रमेश आपलं भविष्य असते आणि त्या दृष्टीनं लोक विनाकारण मागं फिरवल्यापेक्षा लोकांना खरं सांगत पाहिजे. जे होते ते होते, जे होत नाही ते होत नाही. आता ही मंडळी आपल्या एका कर्णाच्या फुलावर नगरसेवक किती निवडून आले. आपल्या नगर परिषदचा मोठेपणा आहे म्हणजे या गावची मानसिकता विकासाकडे
या लोकांना आपण कधीच दूर केलं नाही. त्यांनी आपल्याला सहकार्य करो ना करो, आपण एकच धाक ठेवला. त्याच्या आधी कोण्या मुसलमान जातीला घर भेटत नव्हतं. हा इतिहास आहे त्यांचा. 60-70 वर्षाचा आम्ही त्यांच्या मुतावर कधी क्लेमही करतो. मला तर असं वाटतंय की मी निवडणुकीत उभं राहतो त्यावेळेस मी रमेशला कधीही म्हटलं नाही की मला मुसलमान पुण्यात घेऊन जा मतासाठी. रमेशही म्हटलं तोही मोठा बसता तोही समजतोय. पण रमेशनं हे म्हटलं की आमच्या मुस्लिम बांधवांसाठी शादी खाण्याची गरज आहे. भाऊ तो शादी खाणून खातो त्याच्यासाठी गेलो, मतासाठी मी यांच्याकडे गेलो नाही. 4 शादी खाणे घेतल्या बरोबर आहे. 1 3 झाले. तर आम्ही मतासाठी करतो असं चुकीचा प्रमोद करू नका. ती काँग्रेस आहे. गरिबी हटा जे झाले आपण लहानपणापासून पाहतो. पण मुसलमानाच्या घरावर कागदच ठेवतात. त्यांना घर प्रधानमंत्री आवास योजनेचं कधी दिलं नाही. पण मोदीजीला माहित आहे मुसलमान आपल्याला मतदान करत नाही. पण सामाजिकतेच्या भाग घेतो. सबके साथ सबका विकास हा मोदीजीचा महामंत्र आहे. आणि त्या दृष्टीनं आज 2000 घरं अकोटला आणले. 700 घरं मुसलमानांना पक्के बांधले ज्यांच्या घरावर कागद होता. आधी गरज नाही मतदान मागायला गरीब फ्लॅट मध्ये. 1.5 किलोमीटर रस्ता आता इकडं हायस्कूल पर्यंत 30 वर्षापासून झाला. मतदार कोणाचे? सारे काँग्रेसचे. मतदार कोणाचे? सारे काँग्रेस. पण माझ्या इकडे जे शिष्टमंडळ आलं की हमारा रस्ता भाऊ बना दो. त्यांना माहित आहे भाऊ साधा सुद्धा माणूस आहे. आपण गेलो की काय रे हो म्हणतो. हे देशाचा पंतप्रधान लक्ष देते. हे कधी पाहिलं होतं काय? मी आमच्या मुस्लिम कॉलनीला कमीत कमी आतापर्यंत 2000 गॅस उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून मोदीजींच्या योजनेतून वाटतात. कुठं कुठं आहे. आपण एका गावात जन्माला आलो, एका गावात राहतो. धान्य योजना आहे. आज 80 करोड लोकांना फुकट धान्य मोदीजी देऊन राहिले. त्याच्यात मुसलमानही मोठ्या संख्येनं आहे हे नाकारत आहे. म्हणून आम्ही हक्कानं सांगतो की आम्ही जातीयवादी नाही. पण हे पुढारी जे आहे ते नेहमी प्रदूषण करत असतात समाजात. देखना मोदीजी का